व्यक्त करते आणि यानंतर महाराष्ट्राचे आधारवड असलेले सन्मान्य खासदार पवार साहेब, जशी वारकऱ्याच्या भक्तीशिवाय पंढरीचा वारकरी नाही, तशीच पवार साहेबांच्या नेतृत्वाशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही. महाराष्ट्राचा ढाण्याबाग आणि बाप माणूस सन्मान्य पवार साहेब, जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. जैसे आश्वासने या ठिकाणी विचारायचे की लोकसभेचे तुम्हा सगळ्यांचे प्रतिनिधी खासदार उमेदवार, तुम्हा सगळ्यांचे उमेदवार आम्ही मोठे व्यासपीठावर असलेले उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे सहकारी, काँग्रेस पक्षाचे सहकारी, राष्ट्रवादीचे सहकारी आणि अन्य पक्ष ज्यांचा आम्हाला पाठिंबा आहे त्या सगळ्या पक्षाचे सहकारी आणि हजारोच्या संख्येनं उन्हामध्ये या ठिकाणी बसलेले आपण बंधू भगिनी, लोकसभेची निवडणूक 6-7 महिन्यापूर्वी झाली. राजांना तुम्ही मोठ्या मतांनी विजय केला. आता महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आली आणि आम्ही निकाल घेतला. हे राज्याची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्याच्यातून महाराष्ट्राचं हित नाही आणि मी सत्ता त्यांच्या हाताचं काढून घेतली. सत्ता परिवर्तन करायचं आणि ते परिवर्तन करण्याच्यासाठी मी स्वतः असेल, उद्धव ठाकरे असतील, राहुल गांधी असतील आणि आम्हा सगळ्यांचे हजारो सहकारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हिंडतोय, लोकांना सांगतोय की सत्ता बदलायची आहे आणि त्यासाठी तुमची साथ पाहिजे. हे बघण्याच्यासाठी कुणी वय बघत नाही, ऊन एका पाऊस हे बघत नाही, सत्ता बदलायची. आत्ताच खासदार ओमराजेंनी अतिशय चांगली भूमिका मांडली, पण एक गोष्ट ओमराजे मला तुमची अजिबात पटली नाही आणि ती गोष्ट बोलता बोलता तुम्ही म्हणणार की ह्या वयात सुद्धा हे हिंसक. मी काय म्हातारा? आत्ता एक म्हातारा इथं दुसऱ्याच्या खांद्यावर बसून आलं, बघितलं होतं का? आणि त्यामुळं मी म्हातारा झालो नाही. हे सरकार बदलल्याशिवाय मी स्वस्थ बदलणार नाही. या लोकांच्या हातात सत्ता देऊन तुमच्या भ्रष्टाची सोडवणूक या महाराष्ट्रात होते हे बघितल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही. तर त्यामुळं पुन्हा त्याचा उल्लेख करायचा नाही. तर 63चा भाग सोडून द्या. सत्ता बदल कशासाठी आणि कोण करणार? 1 वर्षाच्या पूर्वी आम्ही दिल्लीत ठरवलं केंद्रामध्ये काही बदल करता येतील का. राहुल गांधी होते, सोनिया गांधी होत्या, मी स्वतः होते, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष होते, अन्य पक्षांचे पुढारी होते. आम्ही सगळ्यांनी बसून ठरवलं की एक या देशामध्ये बदल करण्याच्यासाठी एक आघाडी तयार करायची आणि त्या आघाडीचं नाव इंडिया आघाडी. महाराष्ट्रात नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात आम्ही हिंडलो.
मोदी साहेब ठिकठिकाणी सांगत होते, जसा उल्लेखाचा खासदारांनी केला 400 फार त्यांना 400 जागा हव्या होत्या लोकसभेच्या. कशासाठी? या देशाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना ही जर बदलायची असेल, त्याच्यात दुरुस्ती करायची असेल तर कमीत कमी 400 खासदारांची आवश्यकता आहे. आणि मोदींनी सांगितलं देशाला कि मुझे 400 फार चाहिए, क्योंकि संविधान में बदलाव लाना है. पण तुम्ही लोकांनी निकाल घेतला. ही संविधान ही घटना तुमच्या आयुष्यामध्ये एक प्रकारची स्थिरता देणारी आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पुढे नेण्याचा रस्ता दाखवणारी आहे. आणि त्याच्यात हस्तक्षेप कोणी केला तर तुमच्यासारख्या या देशाच्या कोट्यावधी लोकांचा अधिकार हा उद्ध्वस्त होईल. आणि तो टाळायचा असेल तर मोदींचं हे म्हणणं ते कधीही मंजूर करून द्यायचं नाही. मतदान केलं तुम्ही लोकांनी, मोदींचं युद्ध केलं, प्रचंड मतदान केलं. या राज्यामध्ये 5 वर्षाच्या पूर्वी काँग्रेस पक्षाला एक खासदार निवडून आमचा आला आणि आमच्या पक्षाला 4 खासदारांच्या जागा मिळवल्या. तुम्ही आम्ही सगळे एकत्र झालो आणि कालच्या निवडणुकीमध्ये 48 खासदार महाराष्ट्रात आहेत. त्या 48मधले 31 खासदार तुम्ही निवडून दिले आणि मोदी साहेबांचा हा बदल तिथं थांबवायचं ऐतिहासिक काम तुम्ही लोकांनी केलं. या देशाची घटना तुम्ही वाचवली आणि म्हणून घटना आणि माणसाचा अधिकार हे वाचवण्याचं काम तुम्ही केलं. आणि या तालुक्याचं वैशिष्ट्य हे आहे की या मतदारसंघामध्ये सर्व देशा महाराष्ट्रामध्ये 2 नंबरची मतं या ठिकाणी खासदारांना तुम्ही दिली आणि एक इतिहास निर्माण केला. त्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद हे देणं माझं कर्तव्य आहे. आता निवडणूक विधानसभेची ही विधानसभा तुम्हाला लोकांच्या विचाराच्या हातात पाहिजे, राहुल मोठ्यांच्या हातामध्ये पाहिजे. जे जे तुम्ही आमदार निवडून द्याल त्यांच्या हातात ही सत्ता पाहिजे. कशासाठी? सत्ता हातात आल्याच्यानंतर, लोकांनी निवडून दिल्याच्यानंतर लोकांचे प्रश्न सोडवता येतात. मला आठवतं आहे 20 वर्षाच्या पूर्वी या तालुक्यात मी अनेकदा आलो असेल. 25 वर्षाच्या पूर्वी या तालुक्यात मी अनेकदा आलो असेल. लोकांना भेटल्याच्यानंतर ऐकायला काय मिळायचं? पाणी नाही, शेतीला पाणी नाही, 12 पीक नाही, दुधाशिवाय धंदा नाही, कसं जगायचं? पण राहुल भैयाला थोडी शक्ती दिली आणि देशाचं राज्याचं कारभार हा आम्हा लोकांच्या हातात आला. त्या संधीचं सोनं त्यांनी केलं आणि आज या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त तलाव झाले. जास्तीत जास्त नुसते तलाव झाले नाही तर हा तालुका असता 25 लाख टन ऊस तयार करतो. 4 कारखान्याला ऊस घालतो. एकेकाळचा दुष्काळाला तोंड देणारा, रोजगार हल्लीच्या कामावर जाणार. आज हा तालुका या तालुक्याचा तुमच्यासारखा कष्टकरी शेतकरी ही ऊसाची उभारणी करतो, कारखान्यांना मदत करतो. हा चमत्कार तुम्ही लोकांनी दाखवला. राहुल चौथ्यांना निवडून देऊन त्यांच्यामार्फत अशा प्रकारची कामं तुम्ही या ठिकाणी केली आणि हेच कामं करायची. अनेक गोष्टी करायच्या. शेती सुधारायची, शेतीचं उत्पन्न वाढवायचे, शेतीमालाची किंमत ही वाढवून घ्यायची. तयार झालेला माल जगाच्या बाजारपेठेत जाईल कसा याची खबरदारी घ्यायची
आणि माझा बळीराजा हा उतरला पाहिजे. त्याच्या घरातली मुलं बाळं उच्च शिक्षित झाली पाहिजेत. सगळ्यांनी शेती करायची. या धोरणात बदल केला पाहिजे. घरात 2 मुलं असतील तर एकाने शेती करायची आणि दुसऱ्याने राज्यात कुठेही कारखाना असो, कंपनी असो, बँक असो, जिथं काम मिळेल त्या ठिकाणी घरातल्या दुसऱ्या तरुणाने काम करण्याच्यासाठी गेलं पाहिजे. माझी खात्री आहे की यातनं जी धनसंपत्ती तयार होईल त्याने तुमचं घर तर सुधारेल, पण भाग, तालुका आणि जिल्हा याच्यात सुद्धा परिवर्तन झाल्याचं राहणार नाही. आणि हे काम आज आम्ही लोकांनी हातात घ्यायचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठीच महाविकास आघाडी हे संघटन तयार केलं, ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आहेत, ज्याच्यामध्ये मी आहे, ज्याच्यामध्ये राहुल गांधी आहेत, अन्य सरकारी आहेत आणि त्याच्यामध्ये त्याच्या पाठीशी तुम्ही आज तुमच्या ताकदीवर या राज्याचा हा चेहरा बदलायचा हा निकाल आम्ही लोकांनी केलेला आहे. अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आज ठिकठिकाणी आम्ही बघतो लोकांच्या मागण्या आहेत. पहिली मागणी होती महिलांना सन्मानाने कसं जगायचं, महिलांना अधिकार दिला तर महिला काही जबाबदारी घेऊ शकतात. मला आठवतं आहे मी देशाचा संरक्षण मंत्री होतो, अमेरिकेत गेलो. या देशात एक पद्धत आहे की एखाद्या देशाचा संरक्षण मंत्री आला त्या देशात आणि विमानाचा खाली उतरला तर त्याला सैन्य दलाचा सलाम असतो. मी वॉशिंग्टनला विमानातून उतरलो आणि विमानाच्या समोर मला सॅल्यूट द्यायला जवानांची तुकडी उभी होती आणि नंतर बघितल्याच्या नंतर त्याच्यात एकही पुरुष नव्हता, सगळ्या मुली होत्या. लष्करात ह्या अधिकारी होतात. मला आश्चर्य वाटते, मुली लष्कराच्या अधिकारी. परत हिंदुस्थानात आल्याच्या नंतर आमच्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स याचे अधिकारी बोलवले आणि त्यांना सांगितलं की आपल्या लष्करामध्ये, आपल्या हवाई दलामध्ये, आपल्या नेव्हीमध्ये मुलींना का संधी द्यायची नाही. आमचे तिन्ही अधिकारी म्हणले हे शक्य नाही. मी एकदा ऐकलं, 2दा ऐकलं, 3दा ऐकलं आणि 4थ्यांदा सांगितलं की या देशाच्या जनतेनं संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. हा माझा अधिकार आहे आणि माझ्या अधिकारामध्ये मी निर्णय घेतो की जसा जवान पुरुष हा देशातील सीमाचं रक्षण करतो त्याच पद्धतीनं या देशातल्या आमच्या मुली यासुद्धा ही जबाबदारी घेतील. त्यांना सैन्यामध्ये संधी देऊ, त्यांना त्या ठिकाणी देशाची सीमा याचं रक्षण करण्याच्यासाठी संधी देऊ हा निर्णय शेवटी कृतीत आला. 26 जानेवारीला दिल्लीमध्ये लष्कराची परेड असते आणि यंदाची परेड जी झाली त्या परेडचं नेतृत्व एक मुलगी करत होती. सर्वांच्या परेडमध्ये मुली मार्च त्या ठिकाणी करत होत्या आणि जगाला दाखवलं आमच्या मुलींनी ती कर्तृत्व दाखवायची संधी मिळाली तर या देशाच्या मुली, या देशाच्या भगिनी परेडचे काम करतात आणि देशाची प्रतिष्ठा बनवतात. हे जर आपलं आव्हान असेल तर महिलांना का संधी द्यायची. आणि म्हणून एक योजना काढली, महालक्ष्मी योजना. आणि या महालक्ष्मी योजनेतून महिलांना दर महिन्याला 3,000 रुपये देणं आणि एसटीचा प्रवास मुलीला आणि महिलेला मोफत देणं हा महत्त्वाचा निर्णय आम्ही लोक घेऊ इच्छितो. तर हा निर्णय कृतीत कधी येईल. हा निर्णय कृतीत यायचा असेल तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्हाला लोकांचं बहुमत तुम्ही करून द्यायला पाहिजे, राहुल मोतेंना निवडून दिलं पाहिजे आणि महाराष्ट्राची सत्ता आम्हा लोकांच्या हातामध्ये, महाराष्ट्र विकास आघाडीच्या हातामध्ये हा देण्याचा निकाल तुम्ही घेतला पाहिजे.
दुसरा जसा उल्लेख या ठिकाणी केला खासदारांनी आणि तो म्हणजे शेतकरी. त्या शेतकऱ्याचं माझ्याकडे देशातून शेतीचं खातं होतं. त्यावेळेला एक महत्त्वाचा निकाल मी घेतला आणि तो का घेतला त्याला कारणं होती. एक दिवशी दिल्लीमध्ये मी असताना बातमी आली की एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्या केल्याच्या नंतर बळीराजा आत्महत्या करतो याचं दुःख सोहळा मला झालं. प्रधानमंत्री होते मनमोहन सिंग. मी मनमोहन सिंगांच्याकडे गेलो आणि त्यांना विनंती केली की एका माणसाने एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, त्याचं दुखणं काय आहे हे समजून घेणं तुमचं माझं कर्तव्य आहे. यवतमाळ जिल्ह्यात हे घडलं. आपण दोघंही घरी जाऊ त्यांच्या आणि समजून घेऊ. दुसऱ्या दिवशी आम्ही यवतमाळला गेलो. ज्याच्या घरात आत्महत्या केली त्याच्या घरच्यांना भेटलो. माऊली रडत होती. तिच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं. एक लहान मुलगा होता 8-9 वर्षाचा आणि एक नुकतीच लग्नात आलेली मुलगी होती. माऊलीला मी प्रश्न विचारला, तुझ्या मालकाने का जीव दिला? तिला सांगता येईना. ती रडायला लागली. मी तिची समजूत काढली आणि तिला विचारलं, माऊली तुझ्यासारख्या माऊल्यांच्या ही स्थिती यायची नसेल तर आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील, त्यामुळे खरं काय ते तू सांग. तिने सांगितलं, माझ्या नवऱ्याने कपाशीच्या पिकासाठी कर्ज काढलं होतं. कर्ज काढलं आणि कपाशीवर रोग आला. पीक गेलं. पीक नष्ट झालं पण कर्ज नष्ट झालं नाही, ते डोक्यावर राहिलं. दुसऱ्या वर्षी त्यांना पुन्हा एकदा त्यांनी कर्ज काढलं. घराची भाजी कुंडी ठेवून दुर्दैवानं दुसऱ्या वर्षी पाऊस आला नाही आणि त्या सोयासारखं पीक उद्ध्वस्त झालं. आणि पीक उद्ध्वस्त झालं पण जे कर्ज काढलं होतं भांडी कुंड्या विकून ते कर्ज मात्र डोक्यावर तसंच राहिलं. आणि ते कर्ज फेडता आलं नाही म्हणून एक दिवशी सावकार आणि बँकेचे लोक आले. घराची भांडी कुंडी बाहेर काढली. कुटुंबाच्या अवधूचा पंचनामा झाला. मुलीचं लग्न ठरलं होतं. त्या व्यायाने त्यांच्या घराची भांडी कुंडी बाहेर निघतात, असल्या घरात कशी मुलगी घ्यायची हा निकाल घेतला आणि मुलीचं लग्न मोडलं. हे माझ्या नवऱ्याला सहन झालं नाही. दुसऱ्या दिवशी बाजारात गेला, इंजिनची वाटली आणली, गटागटा फॅला आणि जीवन टाकलं. आम्ही परत गेलो दोघंही. दिल्लीला गेलो. गेल्याच्या नंतर प्रधानमंत्र्यांनी आम्ही बसून हे ठरवलं. हे सगळं काय झालं? शेतकऱ्याच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा त्याची फेडण्याची ऐपत राहिली नाही. त्याची भाजी कुंडी बाहेर काढून त्याचा अवधूचा पंचनामा झाला आणि मुलीचं लग्न मोडलं. त्यामुळं त्या गृहस्थाला सहन झालं नाही. बाजारात जाऊन इंजिनची वाटली घेतली, घटाघटा इंजिन ठेवला आणि जीव दिला. हे कशामुळे झालं? ते कर्ज वाजायचं. आणि म्हणूनच आम्ही निकाल हा घेतला की शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज माफ केलं पाहिजे. जसा उल्लेख या ठिकाणी केला ओमराजेंनी, या देशाच्या 16 उद्योगपतींचं कोट्यावधी रुपयाचं कर्ज हे माफ होऊ शकतं. आणि काळ्या आईशी इमान राखणारा माझा भाऊबंद शेतकरी आहे, त्याच्या डोक्यावरचं कर्ज असं फेडायचं नाही. उज्ज्वलाच्या लोकांच्या कर्जाला सूट द्यायची हे काही योग्य नाही. हा निकाल बदलला पाहिजे आणि एका रकमेला 71,000 कोटीचं कर्ज माफ करून टाकलं आणि तो निकाल आम्ही लोकांनी घेतलेला आहे. आज असे निकाल घ्यायची गरज आहे. आणि असे निकाल घ्यायचे असले तर मोदी साहेबांच्याकडे हे होणार नाही. मोदी साहेब बोलायला हुशार आहे, कुठेही भाषण करायला हुशार आहे, पण असे निकाल घ्यायचा म्हणल्याच्या नंतर त्यांची हुशारी दिसत नाही. मग ते गमतीचं दिसत आहे. एक दिवशी त्यांनी सांगितलं की आले बारामतीला आणि भाषण केलं. शरद पवारांचं अंगठीचं वर धरून
मी राजकारण करतो. मी मोठं घाबरून गेलो. देशाचा प्रधानमंत्री माझं उलट धरून राजकारण करतो आणि त्यांचं राजकारण हे त्या शेतकऱ्याच्या विरोधी आहे. उद्या लोक मला काय म्हणतील, मी त्यांना हात जोडले, माझा तेवढा हात सोडा, माझ्या बोटाला हात लावू नका. आमचं उलट धरून तुम्ही राजकारण करून शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त होत असेल तर राम राम तुम्हाला, हे आम्हाला फासणार आहे. आणि आज या देशामध्ये केंद्र सरकारची सत्ता ज्यांच्या हातामध्ये, त्या सगळ्या सत्तेचा उपयोग तरुण बेकार असेल, महिला भगिनी असेल, काळ्या ऐशी इमान राखणारा शेतकरी असेल, उद्योगधंद्यामध्ये काम करणारा कामगार असेल, त्याच्यासाठी ही सत्ता वापरली जात नाही. आणि त्यामुळं आज या शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज 3 लाख रुपयापर्यंत आपण माफ केलं पाहिजे. हा निकाल आम्ही घेऊ इच्छितो. पण हा निकाल कधी आम्हाला घेता येईल, ज्या वेळेला राहुल होते आणि त्यांचे सगळे सहकारी यांना मोठ्या मतांनी तुम्ही विजय कराल, त्याच वेळेला हा अधिकार आम्हा लोकांच्या हातात आहे. तिसरा मुद्दा केला, आज तरुणाच्या हाताला काम नाही. मुले शिकतात, कॉलेजमध्ये जातात, तिथे शिकतात, आईवडील काही करून त्याचं शिक्षण पुरं करतात आणि नोकरीचा पत्ता नाही. आणि त्याच्यामुळं एक प्रकारची नैराश्य त्या ठिकाणी आली. आज या तरुणांची बेकारी घालवायची असेल तर त्यांना काहीतरी उद्योग करायला मदत दिली पाहिजे. आणि उद्योग करायचा असेल तर तो एका दिवसात होत नाही. आणि म्हणून आम्ही असा निकाल घेऊ इच्छितो, जो तरुण बेकार असेल, ज्याला नोकरी नसेल, अशा तरुणाला महिन्याला 4,000 रुपयाची मदत द्यायची आणि हळूहळू त्याला स्वतःच्या पायावर उभं करायचं. पण हे कधी करता येईल, राहुल भाई यांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सूत्र तुम्ही दिली त्यावेळी त्या ठिकाणी होणार. आणि शेवटची गोष्ट आहे की कुटुंबामध्ये अलीकडं यानाच्या कारणानं माणूस आजारी पडतो, डॉक्टरकडे जावं लागतं, डॉक्टरकडे जावं लागतं. शांत राहा. काही घेतलं नसते काय? त्याला आवडा दुसरी वाहिनी असं. तर एखादी व्यक्ती घरात हे आजारी पडल्याच्या नंतर डॉक्टरचं बिल देणं अवघड जातं. आणि त्यासाठी आजारी व्यक्ती घरात असेल त्याचा 25 लाखपर्यंतचा विमा हा औषधाचा निकाल घेऊन त्याला औषधं मोफत कसे मिळतील याची खबरदारी घ्यायची, हाही निर्णय आम्ही घेऊ इच्छितो. हे सगळे निर्णय तुमच्या हिताचे आहेत. हे सगळे निर्णय महाराष्ट्राचा चेहरा बदलायचे. पण हा चेहरा बदलायचा असेल तर हे निर्णय घ्यायची ताकद, अधिकार तुम्ही महाविकास आघाडीकडे दिली पाहिजे. आणि उद्धव ठाकरे असतील, आमचे बाकीचे सहकारी असतील, त्या सगळ्यांच्या माध्यमातून आज प्रेम सत्ता बदल करायचा आहे. ते करण्याच्यासाठी तुम्हा लोकांची साथ हवी. काही लोक आमच्यावर होते, आम्ही तुम्हाला सांगितलं त्यांना मतं निवडून द्या, ते निवडून आले. काही दिवस उद्धव ठाकरेंच्यावर होते, नंतर त्यांनी साथ सोडली आणि भाजपवाल्यांच्या पंक्तीत गेले. आणि आता सांगतात ते काय, आधी सांगत होते की विकास आम्हाला करायचा आहे, त्या विकासासाठी आम्ही हे करतो. लोकांना हे पटलं नाही. मग आता सांगायला काय लागेल. भुजबळ नावाचे मंत्री त्यांनी परवा सांगितलं की आम्ही गेलो का, तर आमची चौकशी चालू होत होती, ईडीची चौकशी होती, इन्कम टॅक्सची चौकशी होती, आणखीन कोणाच्या चौकशा होत्या. मला तुरुंगात टाकलं होतं. पुन्हा एकदा तुरुंगात जायचं नसेल तर मोदींच्या दारात जाणं आणि त्यांना सलाम करणं हाच पर्याय आमच्यासमोर राहिला आहे. आणि म्हणून आम्ही विकास काही नाही,
मोदींच्यापासून सुटका करण्यासाठी हा निकाल आम्ही घेतला आहे. एक प्रकारे लाचारीचं दर्शन आमच्या या सगळ्या सरकारने दिलं आहे. आणि म्हणून तुमची माझी जबाबदारी आहे. महाराष्ट्र हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र हा शिवछत्रपतींचा आहे. महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे आणि कष्टकऱ्यांचं आहे. तो महाराष्ट्र आम्ही लाचारांच्या हातात जाऊन देणार नाही. स्वाभिमानाची तडजोड होऊन देणार नाही. आणि या महाराष्ट्राची प्रतिष्ठा ठेवून सर्व देशामध्ये तासमान्याने मराठी माणूस कुठेही जाऊ शकतो, राहू शकतो, प्रश्न सोडू शकतो, इतिहास निर्माण करू शकतो. ही स्थिती आपल्याला तयार करायची आहे आणि त्यासाठी तुमची साथ हवी आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझं भाषण या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी सगळ्यांना विनंती करते, सन्माननीय माजी आमदार स्वर्गीय ज्ञानेश्वर तात्या पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करायची. सर्वांनी कृपया सन्माननीय माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील साहेब यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपल्या जागेवरती 2 मिनिटं स्तब्ध उभा राहावा अशी विनंती करते. ओम शांती शांती शांती. सन्माननीय माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील साहेब यांच्या चरणी पुन्हा एकदा मी अभिवादन करताना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय राहुल भैया मोठे साहेबांच्या या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या भारत देशाचे जाडते राजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या या जाहीर प्रचार सभेला संबोधित केलेल्या सर्व मंचावरील मान्यवरांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि सर्वांना या ठिकाणी अभिवादन करतायत आदरणीय पवार साहेब. आपल्या सर्वांचे लाडके असे या भागाचे फिक्स आमदार सन्माननीय राहुल भैया, सन्माननीय